राज्यातला पहिला टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेला भिवंडी बायपासचा खारेगावचा टोल नाका येत्या 13 मे पासून बंद होतोय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत येणारा हा टोल नाका 1998 मध्ये सुरू झाला। गेली अनेक वर्ष आयडियल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोल नाक्यावर वसुली सुरू होती। 1998 मध्ये अत्यंत अरुंद असणाऱ्या या रस्त्यावर 4 लेनचा हायवे तयार करण्यात आला। तेव्हापासून हा टोल नाका सुरू आहे। रस्त्याच्या बांधकामासाठी 180 कोटी रुपये खर्च झाला, पण प्रत्यक्षात या टोलवर आतापर्यंत 500 कोटी रुपये वसुली झाली आहे। 2002च्या गॅझेटमध्ये 13 मे रोजी 2016-17 मध्ये ठाण्यात बांधल्या जाणाऱ्या नव्या इमारतींवर रेड रेकनरच्या नियमानं आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करांच्या दरात करण्यात आलेली वाढ पालिका आयुक्तांनी मागे घेतली आहे। ठाणे मनपाच्या हद्दीत विकसित होणाऱ्या मालमत्तांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। यंदा मालमत्ता करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला होता, पण बिल्डर्सच्या संघटनेने या निर्णयाविषयी पुनर्विचार करण्याची मागणी केली। त्यावर विचार करून आयुक्तांनी वाढीवर मालमत्ता कराची वाढ 25 ते 50% कमी केली आहे। ऐन उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचे चटके बसण्याची शक्यता आहे। राज्यात 4000 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे। परळी, कोराडी, चंद्रपूर प्रकल्पात बिघाड झाल्यानं अनेक प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे। एका रेल्वेसाठी एकाच जिल्ह्यात 2 वेगवेगळी आंदोलनं होण्याची राज्यातल्या इतिहासातली पहिलीच घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे। मुंबई लातूर एक्सप्रेसचं कर्नाटकातल्या बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आलंय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील लातूर आणि उदगीरमध्ये आंदोलनं सुरू आहेत। या रेल्वे विस्तारीकरणामुळे या मार्गावरील उदगीरच्या नागरिकांची मुंबईला जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे। त्यामुळे हे मुंबई बिदर विस्तारीकरण कायम ठेवून ही गाडी दररोज सुरू करावी अशी उदगीरकरांची मागणी आहे। या मागणीसाठी उदगीर बंदची हाक देण्यात आली आहे, ज्याला उदगीरकरांनी मोठा प्रतिसाद दिला। सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी, कर्जमाफी, शेतीपंपाला 24 तास वीज आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढलाय। खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 3 वर्ष झाली तरी शिफारसी स्वीकारल्या नाहीत। त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवणार असून मराठवाड्यापासून या अभियानाची सुरुवात होईल। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हे अभियान राबवण्यात येणार आहे। तसंच अखेरच्या टप्प्यात कोकणातही शिवसेना आंदोलन करणार आहे। त्यामुळे सरकारला आता विरोधकांबरोबरच सत्तेतल्या मित्रपक्षांच्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे। शिवसेनेसह सत्तेतल्या मित्रपक्षांच्या इशाऱ्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा 100%चा नारा बुलंद केलाय। सरकारमध्ये असणारे रोज इशारे देतात, धमक्या देतात, सरकार अस्थिर असल्याची भाषा केली जाते, हे थांबवायचं असेल तर भाजपचे 170 आमदार निवडून आणा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजपच्या मेळाव्यात बोलताना केलं। तर घटक पक्षांना भीती घालू नका, असं आवाहन खासदार राजू शेट्टींनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलंय। जीएसटीबाबत शिवसेनेनं आपली भूमिका अचानक बदलल्याचं स्पष्ट झालंय। राज्य आणि केंद्र सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावं लागणार असेल तर पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। लोकसभेमध्ये जीएसटीच्या विधेयकाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता, मात्र राज्याच्या विधानसभेत पाठिंबा देण्याची वेळ आली असताना महापालिकांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विकला जावा यासाठी सरकार प्रयत्न करतंय, मात्र शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्रीला आणला की ग्राहक या शेतमालाची मातीमोल किंमत लावतात। धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत न विकता थेट ग्राहकांकडे विक्रीसाठी आणला आहे, मात्र ग्राहक 200 रुपयांची गोणी कधी 50 रुपयाला तर कधी 100 रुपयाला मागून शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल करतायत। शहरी भागात फिरूनही शेतकऱ्यांचा योग्य किमतीत कांदा विकला जात नसल्यानं शेतकरी हताश झाले। भंडारा जिल्ह्यात उष्माघातानं 3 मजुरांचा मृत्यू झाला, यात एका महिलेचा समावेश आहे। हे सर्व रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर आहेत। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातल्या नाकडेंगरी गावात रोजगार हमी योजनेचं काम सुरू आहे। गावातलेच 200पेक्षा जास्त मजूर या ठिकाणी रस्ते आणि शौचालयाचं काम करतायत। भर उन्हात हे काम सुरू असल्यानं यातल्या 3 मजुरांची प्रकृती बिघडली। त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला।
एकाच गावातल्या गरीब कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे। या मजुरांच्या कुटुंबांना शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। सिंधुदुर्गात कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात काल जोरदार पाऊस झाला। पावसानं उन्हाच्या कडाक्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। पाऊस सह्याद्रीच्या पट्ट्यात पडलाय, त्यामुळे साहजिकच हापूसला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिलाय। बुधवारी आयएसआय एजंट अल्ताफ कुरेशीला अटक केल्यानंतर आणखी एका आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। आयएसआयचा आणखी एक एजंट मुंबईतून अटक करण्यात आली आहे। मुंबईतील आगरीपाडा भागातून जावेदला अटक केली असून जावेद हा आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या थेट संपर्कात होता आणि त्यालाच पाकिस्तानाहून आफताब अलीला हेरगिरी करण्याचे पैसे देण्याचे आदेश मिळाले होते। जावेदच्या सांगण्यावरून आगरीपाड्यातीलच अल्ताफ कुरेशीनं फैजाबादच्या आयएसआय एजंट आफताबला पैसे पाठवल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले। उत्तर प्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतून आयएसआय एजंटच्या अटकेनं मोठी खळबळ आली आहे। गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। भामरागड इथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचा एक जवान शहीद झालाय। सुरेश तेलामी असं या जवानाचं नाव आहे। नक्षलवाद्यांनी जवानांची 2 बुलेटप्रूफ वाहनं उडवून दिली। भूसुरुंग स्फोट घडवत नक्षल्यांनी हे कृत्य घडवलं। यात 19 जवान जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे। जखमींना तात्काळ रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बस्तरचा दौरा करणार आहेत। स्वच्छ टॉप 10 शहरात नवी मुंबईनं स्थान पटकावलंय। नवी मुंबईनं 8व्या क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय, तर पहिल्या क्रमांकावर इंदोरनं कब्जा केलाय। शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी ही घोषणा केली आहे। पुण्यातल्या कचरा कोंडीची आता राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। पुण्यातल्या कचरा कोंडीवरून राज्य सरकारनं आता आयुक्तांकडे अहवाल मागितलाय। येत्या 2 ते 4 दिवसात हा अहवाल येणं अपेक्षित आहे। कचरा कोंडीचा आजचा 21वा दिवस आहे। पुण्यात कचरा उचलला गेलेला नाही, त्यामुळे संपूर्ण पुणे शहराला अक्षरशः कचरा कोंडीचं रूप आलंय। जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचं चित्र आहे, त्यामुळे पुणेकर नाराज आहेत। पुणे शहराला लागून असलेल्या 34 गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिलेत। गावांच्या समावेशाबाबतची राज्य सरकारची अंतिम भूमिका मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली जाणार आहे। शहरं आणि शहरालगतची गावं यांच्यातली सीमा आता नष्ट झाली आहे। ही गावं शहराचाच भाग बनली आहेत, तरी देखील ती अजूनही महापालिका क्षेत्राच्या बाहेरच आहेत। त्यामुळे धड गाव ना धड शहर अशी अवस्था निर्माण झाल्यानं तिथे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लागून असलेली ही गावं महापालिकेत सामावून घेण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे। स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होणार आहे। पुस्तकांचं गाव म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं आहे। भिलारच्या प्रकल्पात 25 घरं सहभागी झाली आहेत। त्या प्रत्येक ठिकाणाचं असं सुसज्ज आणि सुंदर ग्रंथालय रूपांतर करण्यात आलं आहे। इथे कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री साहित्य, बालसाहित्य, इतिहास, निसर्ग, पर्यावरण, पर्यटन, लोकसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र अशी एक ना अनेक पुस्तकं वाचण्याची संधी मिळणार आहे। एका घरात जवळपास 400 ते 500 पुस्तकं अशी एकूण 15,000 पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध आहेत। मुंबईत नव्या बांधकामांवर 1 वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। पर्यावरणपूरक पद्धतीनं मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीही पावलं मुंबई महापालिकेनं न उचलल्यानं बंदी उठवण्याचा प्रश्नच नसल्याचं न्यायमूर्ती अभय ओक आणि चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठानं ही मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं याबद्दलची याचिका दाखल केली होती। मुंबईतल्या चर्नी रोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातल्या सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आला। यापुढचे उपचार तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात मिळणार आहेत। सकाळपासूनच अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयातल्या टीमनं डिस्चार्ज रिपोर्ट घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती। इमानच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या, मात्र त्यानंतर इमानच्या डिस्चार्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले। इमानच्या बहिणीनं डिस्चार्ज पेपरवर सही करण्यास नकार दिल्यानं या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता। यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत सैफी रुग्णालयात दाखल झाले। त्यानंतर इमानच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। इमानसोबत अबुधाबीला सैफी हॉस्पिटलची 13 डॉक्टरांची टीम सुद्धा जाणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांचं वय 58 वरून 60 करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आल्याचं कळतंय। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। राज्याच्या प्रशासनात सुमारे 2.25 लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत।
सेवानिवृत्तीचं वय वाढल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजाला गती वाढवण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे. चंद्रपूर शहर काल झोपडीधारकांना हटवण्याच्या एका घटनेनंतर निघालेल्या मोर्चानं ढवळून निघालं. दुर्गापूर भागातील एका खासगी जागेवर असलेलं अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतर पोलीस संरक्षणात सुमारे 200 झोपड्या हटवण्यात आल्या. 25 वर्षांपासून या जागेवर वास्तव्याला असलेल्या झोपडीधारकांनी याविरोधात आवाज उठवला. काँग्रेस पक्षानं या आंदोलनाला सर्व शक्तीनिशी पाठिंबा दिला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथे मुळा उजव्या कालव्यात 2 जणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मामी भाची असलेल्या अनिता आणि मयुरी कपडे धुण्यासाठी कालव्याकडे गेल्या होत्या. मात्र कपडे धुत असताना पाय घसरून वाहत्या कालव्यात बुडून या दोघींचा मृत्यू झाला. त्यांना शोधण्यासाठी परिसरातील 50 ते 60 तरुण प्रयत्न करत आहेत. कल्याण पश्चिमेतील रेती बंदरजवळील जुना पथरी खाडीत 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 4 वर्षांच्या भावासोबत 2 वर्षांचा आयुष इंगोले खेळण्यासाठी गेला होता. खाडीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं आयुषचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडला. गणेश घाटाजवळ आयुषचा मृतदेह आढळला. मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह तसाच पडून राहिला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या चिमुकल्याच्या अशा जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडमधून केमिकल घेऊन जाणारा टँकर दरीत कोसळला. ट्रक सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळल्यानं एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला. चालक झोपेत असल्यानं त्याचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि ट्रक दरीत कोसळल्याचं वाई पोलिसांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पालेबारसा जंगलात एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. रत्नागिरी जिल्ह्यातील पडवे गावात मृत बिबट्या आढळून आलाय. मृत अवस्थेत सापडलेली बिबट्या 1 वर्षांची मादी आहे. दरम्यान ग्रामस्थांकडून वनविभागाला या मृत बिबट्याची माहिती देण्यात आली आहे. कळव्याच्या मफतलाल कंपनीला जमीन विक्रीसाठी मुंबई हायकोर्टानं परवानगी दिल्यानं कंपनीच्या कामगारांची देणी देणं शक्य होणार आहे. मफतलाल कंपनीला टाळेबंदी झाल्यानं सुमारे 3,500 कामगारांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांची थकीत देणी देण्यासाठी कंपनीची जमीन विका अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. 3300 कामगारांपैकी आतापर्यंत 1,550 कामगार हे निर्णयाची वाट पाहत जग सोडून गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कामगारांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अंबरनाथच्या 960 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात होऊ घातलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची तयारी पूर्ण झाली असून आजपासून अंबरनाथकरांना या फेस्टिवलच्या माध्यमातून विविध कलांचा आनंद घेता येणार आहे. काल या फेस्टिवलच्या तयारीचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. 5 ते 7 मे दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.